आणि आता बातम्या आखातातल्या युद्धाची। ओमानच्या जवळ एका जहाजावर इराणच्या IRGCनं गोळीबार केल्याची बातमी आहे। तर दुसरीकडे लेबनॉनवर इस्रायलचे हल्ले सुरूच आहेत, त्यामुळे युद्ध पुन्हा भडकणार की काय अशी शंका असतानाच ट्रम्प यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे। इराण बरोबरचा युद्धविराम ट्रम्प यांनी वाढवलाय, मात्र ही अमेरिकेची नवी चाल असल्याची चर्चा आहे। योगायोगानं इराणच्या IRGCचा आजच वर्धापन दिन आहे आणि या निमित्तानं इराणच्या सैन्यानं नवा निर्धार केलाय। आमच्या शत्रूचे आमच्याबद्दलचे जितके अंदाज आहेत ते सगळेच चुकीचे ठरवून त्यांना पुरून उरू असा इशारा इराणनं दिलाय। ट्रम्प यांनी वाढवला युद्धविराम। युद्धविराम की अमेरिकेची नवी चाल? अमेरिकेबद्दल संशय, सावध इराण। अमेरिका आणि इराणच्या वाटाघाटी फिसकटलेत। आता पुन्हा एकदा युद्ध भडकणार की काय अशी शंका असतानाच ट्रम्प यांनी एक नवा निर्णय घेतलाय। इराणसोबतचा युद्धविराम संपायला अवघे काही तास शिल्लक असतानाच ट्रम्प यांनी युद्धविराम अनिश्चित काळासाठी वाढवण्यात आल्याची घोषणा केली। इराणच्या नेतृत्वाला एकत्रित प्रस्ताव घेऊन येण्यासाठी वेळ मिळावा या उद्देशानं युद्धविराम वाढवल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय। एवढंच नाही तर पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या विनंतीवरून हा युद्धविराम वाढवण्यात आल्याचं ट्रम्प यांचं म्हणणं आहे। ट्रम्प यांनी याबद्दल एक ट्विटही केलंय। इराणचं सरकार विखुरलेलं आहे हे अनपेक्षित नाही। पाकिस्तानचे फील्ड मार्शल असीम मुनीर आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या विनंतीनुसार जोपर्यंत इराणचे नेते आणि प्रतिनिधी एकत्रित प्रस्ताव सादर करत नाहीत तोपर्यंत आम्ही इराणवर हल्ला करणार नाही। मी अमेरिकेच्या सैन्याला नाकेबंदी सुरू ठेवण्याचे आणि सज्ज राहण्याचे आदेश दिलेत। इराणचा प्रस्ताव सादर होईपर्यंत किंवा चर्चा पूर्ण होईपर्यंत मी शस्त्रसंधी वाढवतो आहे। सुरुवातीला ट्रम्प यांनी उपाध्यक्ष JD व्हान्स हे इराणशी चर्चा करण्यासाठी पाकिस्तानमध्ये जाणार असल्याचं जाहीर केलं, मात्र अचानकपणे व्हान्स यांचा दौरा रद्द करण्यात आला। त्याचवेळी इराणनं सुद्धा धमक्यांच्या सावटाखाली चर्चा करणार नाही असं स्पष्टपणे सांगितलं। दुसरीकडे इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन यांनी अमेरिकेवर विश्वास नाही असं म्हटलं। अमेरिकेचा दृष्टिकोन विसंगत आहे। जोपर्यंत दिलेली आश्वासनं पाळली जात नाहीत तोपर्यंत चर्चा अर्थहीन आहे। मात्र देश पुन्हा उभा करण्यासाठी युद्ध थांबवणं गरजेचं असल्याचं सुद्धा पेजेशकियान यांनी म्हटलंय। मात्र इराणची न्यूज एजन्सी तस्मीननं अमेरिकेनं वाढवलेला युद्धविराम ही एक चाल असल्याचं म्हटलंय। अमेरिका इराणबरोबर एक धोकादायक गेम खेळतेय। युद्धविरामाच्या या काळात तेहराननं सावध राहण्याची गरज आहे। अमेरिकेचं सैन्य आणि अमेरिकेच्या हालचालींवर बारीक नजर ठेवायला हवी असा सल्ला या न्यूज एजन्सीनं दिलाय। डोनाल्ड ट्रम्प हे या युद्धामधून बाहेर पडण्यासाठी डेस्परेट आहेत, तर दुसऱ्या बाजूला इराणचं सुद्धा आर्थिकदृष्ट्या आणि सामरिकदृष्ट्या प्रचंड नुकसान झालेलं आहे। आणि एवढंच नाही, अमेरिकेनं केलेल्या नेव्हल ब्लॉकेडमुळे एक प्रकारे इराणच्या अर्थव्यवस्थेची मुस्कट दाबी झालेली आहे। म्हणूनच इराणला आपल्या देशातून तेल त्याचबरोबर नैसर्गिक वायूची निर्यात करण्यासाठी आणि त्या अनुषंगानं पुन्हा एकदा इराणला आपल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी अमेरिकेशी चर्चा करणं हे आवश्यक आहे। आणि या सगळ्या चर्चेच्या माध्यमातून आपल्यावरची आर्थिक निर्बंध कशी रिलॅक्स करता येतील आणि जास्तीत जास्त आपल्या पारड्यात कसं पाडून घेता येईल यासाठी इराण सुद्धा प्रयत्नरत राहणार आहे। युद्धविराम असला तरी अमेरिकेनं काही आगळीक केली तर चोख प्रत्युत्तर देण्याचा इशारा इराणनं दिला आहे। सध्या युद्धाची स्थिती काय तर अमेरिकेनं युद्धविराम वाढवला आहे। अमेरिका आणि इराणमधली चर्चा ठप्प झाली आहे। पाकिस्तानची मध्यस्थी अयशस्वी ठरली आहे। अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हान्स यांचा इस्लामाबाद दौरा देखील रद्द झालेला आहे। एकूणच अमेरिकेने हा युद्धविराम वाढवला आहे की यामागे अमेरिकेची काही नवीन चाल आहे हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये कळणारच आहे। मात्र वैराची रात्र अजून संपलेली नाही।